झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। शेवटी ज्याप्रमाणे वरिष्ठ ज्याप्रमाणे निर्णय घेतात त्याप्रमाणे आज ह्या तिघांचा शपथविधी आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या तिघांचा आज शपथविधी आहे। आणि 7, 8, 9ला अधिवेशन आहे। 7, 8ला शनिवार रविवार आमदारांचा शपथविधी आहे। 9 तारखेला अध्यक्षांची निवड आहे आणि राज्यपालांचं तिथं आपल्या नेहमीप्रमाणे त्यांचं हे आहे, भाषण आहे। नाही, आता का पडला वगैरे इतका मी आपलं एक आम्ही शेवटी हा निर्णय श्रेष्ठींचा असतो, वरिष्ठ असतात, हे तिघजण निर्णय घेतात, त्याप्रमाणे कदाचित नागपूरच्या अधिवेशनाच्या अगोदर हा निर्णय होईल आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर। आता प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळालं, शेवटी त्या कार्यकर्त्याची काय त्यामध्ये हे नसतं आणि शेवटी त्याची भावना असते। ठीक आहे, ती भावना त्यांची भावना त्यांनी प्रत्येकजण प्रत्येकाच्या नेत्यापाशी सांगत असतो, त्याप्रमाणे त्यांनी ती भावना सांगितलेली असावी। पक्षाची भावना काय, नवीन चेहऱ्यांना संधी देणार की पुन्हा जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा मोठी संधी? आता हा जो प्रश्न आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे। हा प्रश्न तुम्ही एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब किंवा अजितदादा पवार साहेब ह्यांच्याशी निगडीत आहे, त्यामुळे उत्तर ह्याचं योग्य उत्तर तेच तिघं पण देतील तुम्हाला। शेवटी प्रत्येक पक्षाला वाटतं ना की आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला मंत्रिपद वाटून यावी, जास्तीत जास्त विभाग वाटून यावेत, प्रत्येक नेत्याची इच्छा असते। परंतु शेवटी दिल्लीकरण त्या बाबतीत निर्णय घेतील, अमित शाह साहेब निर्णय घेतील आणि अमित शाह साहेब जो निर्णय घेतील ते तिघांनाही मान्य असेल। आज दादा से मिले आप, क्या कहना चाहेंगे? शपथ विधि होने वाली है, उसको लेकर अभी तो सबको खुशी है, ये तीनों आज शपथ लेंगे और शपथ लेने के बाद महाराष्ट्र में नया सरकार आएगा और जो आश्वासन जो जनता को सबने दिए उससे महाराष्ट्र आगे जाएगा। दादा से मिले तो क्या बातचीत हुई, क्या कहना? दादा से तो आप सबके सब साथ थे, दादा को अभी शुभकामनाएं दी, अभी तो सभी खुश है। सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की विरोधी पक्षातल्या पण अनेकांना खरं तर निमंत्रण गेलेलं आहे उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांना, मात्र त्यांनी कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही अशा पद्धतीने निरोप केलेला आहे। शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्यांना निमंत्रण द्यावं लागतं आणि काही जण उपस्थित राहतील, काही जण काय अडचणीमुळे उपस्थित राहणार नाहीत, यात काय वावगं असं काही नाही आहे। धन्यवाद। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।